सगळ्यात पहिलं येऊन ब्रेकफास्टला बसलास, काय केलंस? मी तुमच्यासाठी थांबलेलो. अच्छा. मी माझा ब्रेकफास्ट इतका कमी केला. आय वॉज लाईक मी यांच्याशिवाय नाही खाऊ शकत. ओ माय गॉड. चल आता. मी माझा स्पीड इतका कमी केला, पण तुम्ही काय माझ्याकडे बघितलंच नाही ना कुठं. रेडीमेड होम्स. चलो सर 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 आपण 9:30 वाजता येणार कुणाला. मला ही प्रॉपर्टी खूप आवडली. बाहेर कुठं जावंसं वाटत नाही. हे पण दिसतोय बघ काय भारी. हा हो, राहणार नाहीत सगळे लोक. अरे कसं नाही. अभी ठीक है. Good morning all of you. All of you had the breakfast, right? Yes. I think today the first time breakfast, we take the breakfast here. How was the breakfast? Too good. Was better than yesterday? Thank you, thank you. Happy birthday to you. Happy birthday, dear Jaish. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday, dear Jaish. Happy birthday to you. हॅपी बर्थडे. आता चॉकलेट वाटा. शाळेतलं फीलिंग. चॉकलेट वाटा. चॉकलेट वाटा. पेन्सिल. रबर. नटराज पेन्सिल. आणि अप्सरा. हॅपी बर्थडे दादा. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू 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 थँक्यू. हॅपी बर्थडे. आता आम्ही चाललोय अशा ठिकाणी, म्हणजे बालीला आल्यानंतर सगळे जण तिथे जातात असं ठिकाण. कुठचं सांगा? अहो, झोपाळ्यावर फोटो काढायला. तर आता तिथे आम्ही आलो आणि तिथे आल्यानंतर तुमच्या बॅगमधलं जे काही खाण्यापिण्याचं साधन असतं ते सगळं काढून घेतलं जातं. अगदी छोटं छोटं काही असेल तरी. बॅगच्या पहिल्या छोट्या एक असली फळं लागली. बाली अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे कॉफीसाठी. तर इथली कॉफी कशी बनते मी तुम्हाला सांगते की एक मुंगूससारखा प्राणी असतो जो कॉफीची फळं असतो ते खातो, आणि तो खाल्ल्यानंतर जेव्हा तो त्याच्या विष्ठेतून ती कॉफी परत गोळा केली जाते आणि त्यापासून तुम्ही कॉफी पिता. हे का ते भगवान हे खाता तुम्ही? हॅलो. प्रॅक्टिकली लेंड्या बघतो. इट्स ओके. You can touch. तोच ज्याचं शीट तुम्ही खाता ना, हे तिथे आहे तो प्राणी. हे तिथे तो प्राणी आहे. वेगळा आहे थोडंसं यांचं मुंगूस, पण आहे तिथे. बघूयाचं. परत मागे जायचं आता. नाही जा ना बघून ये. तिकडे तिकडे. झोपा. शिशिकला भरपूर सगळे कॉफी पितात. हात बीत लावतेस काय वाटते ना तुला? ते का ठेवलं माहित कळतंय तुला? दे. त्याचा गू खाता तुम्ही आणि खाताय. हा तो प्रोसेस आता बोललो तुम्ही चालू आहे म्हणून नाही बोलत आहे. गू खातो म्हणणे. तू ते म्यूट करणार असेल आमचा आवाज तर बोलतो. ते असं नंतर असं होतं का? ते सगळे रेंट आउट करू शकतोस तू. होय. मला ते रोपवे करायचं. हो आम्हाला ते सगळं आपलं ते झिप लाईन. ही लाईन आहे का त्याच्यासाठी? पण आपण विचारू इथं. खरं तर इथे आल्यानंतर माझी काहीच इच्छा नव्हती की हे असं झोका वगैरे काही घ्यायचं, पण आजीची हाऊस बघून मला असं वाटलं की अरे कर अंकिता, काय एवढं बोर वागतेस. मग मी पण ठरवलं की आपण पण हे झोके घेऊया जरा. अजिंक्य काय वाटतंय? भीती वाटतंय? घाबरलास? हे संतोष डोक्यावर नाही नाही मागून हात टाक. हात
मागे सारखा मागे कुणाल मागे सारखा वेट मागे टाकायचं पुढे नाही. ब्रदर एक्सक्यूज मी आफ्टर युअर डन HD 60 कर 4K कर 4K कर. आजी झोपाळ्यावर बसून कसं वाटलं? मस्त मस्त. पण ना माझ्या मुलींच्या घरात पण एवढं मोठं हा गावात पण हा पण ह्यो वेगळा पण ना. मला आवडतात झोपाळ आवडत त्यामुळे माझ्या सगळीकडे झोपाळे म्हणून बसले मी. खूप चांगलं वाटलं. तुला कसं वाटलं? मस्त. तन्वी 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 टार्गेट स्पॉटेड. कम कम ये लवकर ये लवकर. टार्गेट टार्गेट बसले की आम्ही कपलमध्ये बसले. दिसले बघितले बघितलं मी ते मगाशीच बघितलेलं ते बाळ त्यांचं. जेव्हा तुम्ही ग्रुप टूर सोबत जाता ना तेव्हा तुमच्यासोबत बऱ्याच स्टोरी तुमच्यासोबत ट्रॅव्हल करत असतात. आता हे दोन भाऊ एकत्र झोपाळ्यावरती मस्त झोके घेत आहेत. किती गोड आहे ना हे. आत्ता कुठे असं बघायला मिळतं. आजी एकटी झाली आहे, ती स्वतःचा आनंद स्वतःच शोधते आणि मजा करते. काका मस्त झोपाळ्यावर बसलात, कसं वाटलं? छान वाटलं. काही भीती वगैरे बिलकुल नाही. हो मस्त वाटलं ना. आता अजून काय करणार आहात? पाहू सॉरी कंपनी आहे तिघं जणांची. भाऊ कुठे गेला? अच्छा अनुष्का घे चल का सिलेक्ट कर लवकर बेटा बेटा स्विंग टाइम बेटा लेट्स गो इन द स्विंग टाइम. मला ना या फोटोजचं वगैरे फार कौतुक वाटायचं की कसं ते छान एवढे मोठे ड्रेस वगैरे असतात आणि किती छान फोटो येतो. पण ते सगळे ड्रेस हे तिथे रेंटने मिळतात. म्हणजे तुम्हाला 3 लाख रुपये पे करायला लागतात. 3 लाख म्हणजे आपले इंडियन रुपीजमध्ये बघायला गेलं तर जवळपास 1,500 रुपये. 1,500 रुपयात तुम्ही तो ड्रेस घ्यायचा. तो ड्रेस ते तुम्हाला व्यवस्थित हे करतात. त्याच्यासाठी साईज वगैरेचं तिथे काही नसतं कारण तो ड्रेस अशा प्रकारे त्याने शिवलेला आहे की तो कोणत्याही साईजला व्यवस्थित बसेल आणि ते व्यवस्थित तुम्हाला तिथे तो हे करून देतात. आणि त्यानंतर मग तुम्ही मस्त झोके घ्यायचे आणि छान छान फोटोज काढायचे. फोटोग्राफरसुद्धा तिथे अवेलेबल असतो. आता तिथे फोटोग्राफर होता आणि मला छान फोटोज हवे होते म्हणून मी त्या फोटोग्राफरला सांगितलं. पण त्या फोटोग्राफरने फार माती खाल्ली त्यामुळे आम्ही ते फोटोज काही त्यांच्याकडनं विकत घेतले नाहीत. कारण फोटोज विकत घेण्यासाठी परत तुम्हाला जवळपास 1,300 रुपये वगैरे पे करायला लागतात. पण त्याने अतिशय घाणेरडे फोटो काढले आणि अतिशय घाणेरडे व्हिडिओ काढले. त्यामुळे जर कधी तुम्ही बारीला जाल, जर कधी इथे जाल, अशा पद्धतीचे फोटोज काढाल तर आयफोनमध्येच कोणाला तरी शूट करायला सांगा आणि कोणाला तरी फोटोज काढायला सांगा कारण ते खूप सुंदर येतात. त्यांच्या भरोशावर तर अजिबात राहू नका. इथे सगळं आपल्या गावासारखं आहे ऑलमोस्ट. म्हणजे भात शेती असते, फणस होते खाली. इथे पण ते फणसाचं झाड आहे, नारळ पडलेले आहे. सगळं इथली झाडं वगैरे आहेत ना अगदी आपल्यासारखी आहेत. नंतर आम्ही आलो जेवायला आणि कुणाला आजी एकटीच बसलेली बघून असं तिला वाटलं की जाऊन आपण गप्पा मारूया. कुणाल मस्त त्यांच्यासोबत गप्पा मारायला गेला. सो कुणालचं असं म्हणणं होतं की या वयात पण आजी किती एन्जॉय करतात आणि आपण किती नाटकं करतो. कारण आम्ही आत्ता दमलेलो आहोत आणि आम्ही असा विचार केला की आपण मस्त हॉटेलला जाऊया आणि आराम करूया. कारण ॲडिओनाने जे हॉटेल बुक केलं होतं ते अतिशय सुंदर होतं. आता आम्ही आहोत चिंतामणी व्ह्यूइंग पॉईंटला. इथे समोर हा जो दिसतोय हा सुद्धा एक ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आहे आणि या व्होल्कॅनोच्या आजूबाजूला हे वसलेलं शहर समोर दिसतंय ते तिकडे एक तलावसुद्धा आहे.
आणि आत्ता आम्ही इथून एक इकडची जी उबर आहे ज्याला ग्रॅब म्हणतात ते ग्रॅब करून आम्ही चाललोय हॉटेलला. काही गरज नाहीये, चला आता. अरे वेला की नाही आम्ही आता आलोय आणि आमची विला बंद आहे आणि चावीची वाट बघतोय. कालपासून मी ती विला की शोधत होतो लॉक करायला तर मिळत नव्हतं. अरे तो गेला, त्याला बोलवा. कुणालला आणि अजिंक्यला हे रिसॉर्ट खूप आवडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर येऊन आता मस्त तुम्ही आता पूलमध्ये जाणार आहात आणि मी मस्त खायला मागवणार आहे आणि खाऊन झोपणार आहे. झोपणार नाही, जिम मध्ये जातो. जिम असली पाहिजे. हे छान आहे ना स्ट्रक्चर पण यांचं. का रे असं नको, मला वेगळं पाहिजे. मस्त पूल मध्ये जाऊया आपण. इकडनं दाखव की हा पूल जबरदस्त इकडनं. साकेत आता प्रॉपर्टीज में तर छान शोधतो. युनिक, एकदम युनिक. युनिक म्हणजे एकदम युनिक. इकडे पूल आहे. माझा काय संबंध? अरे माझा काय संबंध म्हणजे काहीतरी बघ ना यार कोणा. त्याला बायको चांगली मिळाली रे, बाकी काय नाही. मित्र पण ती ग्रॅब बुक मी करतोय. हा भाई मला काय माहित नाही. मी म्हटलं अरे पिकअप पॉइंट बरोबर आहे का, मला काय माहित नाही. हॅलो, ओके थँक्यू. हा स्टाईल मध्ये उभा असणार, त्या साईडनं आतमध्ये गेले. उघडेल पण काहीतरी केलंय त्याने तिकडनं. तुमच्या विलातल्या लोकांना विचारा आणि उद्या आपण चेकआउट करतोय सकाळी. थँक्यू. थँक्यू ब्रदर. नाही इथून हा बघ सांगितलं ना मी तुला कसा उभा होता. व्हेरी गुड बेटा तू कसा आला बेटा. येण्यासारख्या आतमध्ये येऊन आम्हाला माहिती आहे तुझ्या अंगात किती किडे आहेत ते. जेव्हा ॲडिओना अशी बेस्ट प्रॉपर्टी बुक करतं ना तेव्हा साईट सीइंग वगैरे सोडून आम्ही आमच्यासारखे लोक ती प्रॉपर्टी एन्जॉय करायला येतात आणि आम्ही तसंच आलोय. आम्ही आता मस्त हॉटेलमध्ये एन्जॉय करणार आहोत. पाणी कोरडं आहे. केळ्यात प्रोटीन आहे तर पाणी कोरडं असू शकतं. त्याचं काय चाललंय ते बघ. हा तो स्कुबा डायव्हिंगचे ते पाय मारायला शिकतोय जे आम्ही करंट मध्ये मारू नाही शकलोय ते. कुणाल स्कुबा डायव्हिंगचे पाय मार येड्या. कुणाला बऱ्यापैकी येतं पोहता, बऱ्यापैकी येतं पण तुला. ॲडिओनाचा ग्रुपसाठीचा डिनर एका वेगळ्या लोकेशनला होता कारण ते सगळे साईट सीइंगला गेले होते. तिथून ते डिनरला जाणार होते आणि आम्ही आराम करायला हॉटेलमध्ये आलो होतो त्यामुळे आम्ही आमचा डिनर इथेच केला. 7ला कुठे जायचं असेल तर अजिंक्यला 4ला वाजता फोन करा पार्टी वगैरे. थोडं तुम्ही मागे घेऊ शकता. कळलं कुणाल? व्लॉग चालू आहे येड्या. सकाळी लवकर उठायचंय त्याच्यामुळे आता झोपाल. चला पुत्र बाली. चलो गुड नाईट.